जय महाराष्ट्र. धन्यवाद. श्री गजानन.
हॅलो 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 दादा थोडा आवाज करा हॅलो 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 आवाज कमी आहे हॅलो सगळ्या माईकांपेक्षा ह्या माईकचा आवाज जास्त आहे हॅलो साऊंड सिस्टीम खूप छान आहे प्रश्नच नाही रसिक हो कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या नामस्मरणाने करतो तसंच आज या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्त हा जो शक्तिगुराचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे या कार्यक्रमाची देखील सुरुवात आपल्या सगळ्यांच्या आराध्य दैवत सर्व देवांमध्ये पहिला मान असलेला आपल्या गणपती गजानन गणपती रया सुखकर्ता दुःखहर्ता भगवंताच्या नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे लक्ष असू द्या काय म्हणायचं लोक
कळली गणराया तुझी गुण गाथा मार्ग दाव या पूनमला हीच एक विनंती करते आता हीच एक विनंती करते आता हीच एक विनंती करते आता जगाच्या विधात्याला करते प्रार्थना जगाच्या विधात्याला करते प्रार्थना गणाला वंदना मोरयाला वंदना मोरयाला वंदना मोरयाला वंदना जगाच्या विधात्याला जगा
श्री गणपती गजानन महाराज की जय. गावदेवी माते की जय. अखंड भानुदास घराण्याचा जिल्हागड तालुका मुसळा मुक्काम खारेगाव रंगदेवते गुरुवर सुप्रसिद्ध शाहीर श्री रघुनाथ आगरेकर छत्रपती शिवाजी महाराज की जय. रंगदेवताय माते की जय. या गणेशोत्सवाच्या निमित्त हा जो कार्यक्रम आहे त्यामुळे आपलं स्तवन हे गणरायावरून झालेलं आहे आणि शक्तिधुराच्या रिवाजाप्रमाणे गण जो सादर करणार आहे तो बाप्पा गणेशाचाच असणार आहे. की दोन जी तर्ज आहे गणाची ते आपल्या सगळ्यांना माहीत असलेली आहे. बघा आठवते का? फार जुनं गाणं आहे ते, पण जुनं ते सोनं म्हणून मी ही तर्ज ह्या गणाला घेतलेली आहे. आशा करते की सगळ्यांना आवडेल. लक्ष असू दे. काळी दोन
गुण गाया, तुझ्या नामाचे इथे आले मी गुण गाया. शिव गौरीच्या बाळा तुझी जगा वेगळीच माया. अरे अनंत नामाने नटलाशी तू हे मोर्या. देवा आले शरण तुला, लागले तुझेच गुण गाया, लागले तुझेच गुण गाया, लागले तुझेच गुण गाया. म्हणून मानवून टाकली राजसा किती दिसात लाभला निवांतसे. मालवून टाकदीप. का आठवते हे बघा. झाले हो झाले मनी समाधान झाले. वर्षाने आज बाप्पा गणाचे, वर्षाने आज बाप्पा गणाचे आगमन धरतीवर झाले हो झाले मनी समाधान झाले. झाले झाले.
तसेच आयोजकांनी सांगितलेलं आहे त्या सूचनेचं नक्कीच पालन करणार आहे। आणि यावर्षी या भागामध्ये या गावामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम आहे, तर नक्कीच चांगलंच मनोरंजन करून जाणार आहे। माझी पहिली वारी आहे या ठिकाणी। परत 5 तारखेला आदरणीय आमदार श्री शेखरजी निकम त्यांच्या तिथे सार्वजनिक गणपती उत्सवाचा कार्यक्रम 5 तारखेला माझा आहे। या ठिकाणी लेडीज जेंट्स आहे, तिथे लेडीज सामना होणार आहे। नक्की या सगळ्यांनी तिकडे पण आत्ताच तुम्हाला एक आमंत्रण देऊन ठेवते। गवळणीला सुरुवात करायची। काय झालं? एकदाच स्तवन गड कधी संपतोय असं होतं ना, आणि कधी गवळणीला सुरुवात होते असं होतं ना। ते नाही म्हणून गवळण जी सादर करणार आहे पहिल्या बारीला साजेल, आयोजकांना साजेल, प्रेक्षकांना साजेल अशीच सादर करणार आहे। शक्यतो पूनम आगरकरचं एक ब्रीद वाक्य असतं, शक्यतो मी बोलत नाही, शक्यतो मी बोलत नाही, पण जर मला विनाकारण कोण बोललं तर त्याला हे बरोबर आहे, हे बरोबर बोललं। हे इथे खंदवणी आहे जरा, दादा राग नको म्हणू। हो आता मला बोलत्या, परत बुवांची बारी चालू झाली, बुवा पण बुवा खंदवा असू द्या का। किशोर सणस बुवा आणि शाहीर पूनम आगरकर यांचा काल सुद्धा लोणेरीमध्ये कार्यक्रम दणक्यात दोघांचा पण झाला। या ठिकाणी पहिलंच वर्ष आहे माझं, तर पहिलं वर्ष आहे, बुवांचं मला माहित नाहीये, पण या ठिकाणी जो मी कार्यक्रम साजरे करणार आहे तो सगळ्यांना आवडेल असाच, कोणालाही दुखलं जाणार नाही। या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, तर जे मी गाणार आहे ते बरोबर, तर कुठेतरी कोणाला तरी लागेल, कोणीतरी कार्यक्रम बघणार नाही असं काही होणार नाही। दोन्ही शाहीर त्या गोष्टीची नक्कीच काळजी घेऊ। तिथे असंख्य पब्लिक होतं काल सुद्धा, पण आम्ही दोन्ही शाहिरांनी खूप छान पद्धतीने कार्यक्रम केला। तसंच आजही सहकार्य असू द्या। तर मी जरी रायगडचे असले तरी मला खरं प्रेम हे रत्नागिरीवाल्याने दिलेलं आहे। आता मला सांगा, मी जर रायगडचे असेल आणि बुवा तुमच्या खेडचे इथले विभागातले आहेत, तर तुम्ही बुवांना सहकार्य करणार का मला सहकार्य करणार, याचं आधी उत्तर द्या। नको ना, दोघांना सहकार्य करा। बुवा तुमच्या एरियात आले असले तरी तुझे 12 वाजून जाईल ना, कारण हे पब्लिक माझं आहे, हे पब्लिक पूनम आगरकरचं आहे, हो की नाही? या विभागात माझे कार्यक्रम झालेले आहेत, शिरगाव, कुंभारली, पोखरी असेल, त्याचप्रमाणे आता मला चिंचघर असेल, अजून गावांचे नाव आठवत नाही, माझे बरेच या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत। जरी मी 2 वर्ष कार्यक्रम केले नसले तरी माझे कार्यक्रम त्याआधी या विभागात झालेले आहेत। बुवा गवळण सादर करते, लक्ष असू द्या, त्या म्हणायचं आहे बघा।
शेर काय गात आहे बघा. पाऊस आला कोण भिजत नाहीये ना. मंडपात यायचं आहे कोण भिजत असेल त्यांनी. येथील आयोजकांनी चांगली सुविधा केलेली आहे तुमची सगळ्यांची म्हणून काय म्हणत आहे बेटा लक्षात द्या. आज या कान्हाला चांगलाच धडा शिकवायचा आहे. खाली पाड आडवा पाडून याला बदलून ठोकायचा आहे. अरे गुडघ्यात मान घालून याला वाकवायचा आहे. या डॅशिंग डेरिंग बाज राधे समोर या कान्हाला झुकवायचा आहे. अरे नटखट कान्हा राधेचा दिवाणा आज खोड्याची मोडणार आहे. धरून याची मानगुटी याला भोवऱ्यासारखा गरगर फिरवणार आहे. आणि आई शपथ सांगते मंडळी तुम्हाला हा काळ्या इथून रडत जाणार आहे. साऱ्या गोकुळात बोंब ही उठलेली आहे. साऱ्या गोकुळात बोंब ही उठलेली आहे. अरे उन्हाळखोर कान्हाची बुद्धिमत्ता आटलेली आहे. किती सांगायला पालत्या घडावर पाणी आहे. असा हा कान्हा गोकुळात बदनाम ठरलेला आहे. ठरलेला आहे. म्हणून काय म्हणायचं बघा कसं असतं माहितीये का. एक कान्हाची गुपित गोष्ट आहे. मुरली वाजवता वाजवता शेवटी माणूस आहे. परमेश्वर असला तरी परमेश्वराला सुद्धा एक मन आहे आत्मा आहे बरोबर की नाही. तर त्यावेळेला जी घटना घडलेली आहे आता माहित आहे कृष्णाचे सवंगडी विट्या पिट्या चिंट्या गोट्या पेंद्या जे पण काय होते ते सगळे त्यावेळेला नसतात. मात्र कान्हा एकटाच असतो. राधा वगैरे तिथे नव्हती. नाहीतर तुम्ही म्हणाल राधा कशी होती तिथे असा काही विषय नव्हता. प्रत्येक वेळी हे राधा आणि कृष्णाचा संवाद नसायचा. कधी कधी कान्हा एकटाही असायचा. पण मग कान्हा एकटा असताना काय झाले बघा लक्ष असू दे. काय म्हणायचंय मला वाटतं तुम्ही गवळणीचं शूटिंग नाही केलं तर बरं होईल. नका ना करू प्लीज. काय शूटिंग करू नका गवळणीचं तरी प्लीज. नाही तर तुम्ही काय टाकाल माहितीये का दुसऱ्या दिवशी उद्या बाईनी गवळण तापवली. आईने बुवाची वाट लावली. बुवाने बाईची वाट लावली. अहो ते आमची इज्जत जाते हो. प्रतिष्ठा असते. तर काय मी बोलू की नको मला हेच समजत नाही. तुम्ही कॅमेरा बंद करत नाही लोक. आम्ही लेडीज आहोत. बुवांचं काय शूटिंग करायचं ते करा बरोबर आहे की नाही. चला करा काही प्रॉब्लेम नाही. चला पण अपलोड करू नका हीच विनंती आहे. युट्यूबला कुठल्या सोशल मीडियाला टाकू नका. नाहीतर कसं होतं आम्ही चांगली गाणी सोडून तुम्ही स्तवन टाका गण टाका पद टाका चांगली गाणी टाका शिवरायांची गाणी टाका साहेबांचं गाणं आता मी गाणार आहे ते सुद्धा टाकलं तरी चालेल. पण हे बघा तुम्हाला योग्य वाटते का ते. ठीक आहे गवळण सादर करते लक्ष असू द्या. स्वतःला शाळा समजतो. बढाया मारून स्वतःला शाळा समजतो. बिनसुराची मुरलियाची नको तिथे हवा जवतो. असा उतानी होऊन कान्हा असा उतानी होऊन कान्हा याच खाजवतो. आता काय खाजवतो हे मला माहित नाही. नाही तर तुम्ही बोलाल काय खाजवतो हे मला काय माहिती नाही. बुवांचाच कान्हाचा विषय आहे. बुवा तुम्ही काय मनाला लावून घ्यायची गरज नाही. म्हणजे त्यावेळेचा विषय जो झाला होता जो गमतीशीर विषय आहे लक्ष असू द्या. चार चौघात बढाया मारून स्वतःला शहाणा समजतो.
आणि खाजून खाजूनी खाजून खाजूनी कान्हा आपलीच सुजवतो. ऐका ऐका ऐका, मला माहिती होतं तुम्ही एकदाच आवाज कराल ते. आता इथे समजा काहीतरी खाज झाली, आपल्या इथे समजा काही खाज झाली तर इथे आपण खाजवतो, बरोबर आहे की नाही? मग कधी कधी काय होतं, ते इतकी जोरात खाज येते. खाज झाल्याच्या नंतर आपण काय करतो, एकदम जोरात खाज झाल्यावर तिथे काहीतरी रॅशेस येतात किंवा काहीतरी होतं, किंवा ते मांस तरी तिथे काहीतरी सुजन येते जोरात खाजवल्यानंतर. तो प्रकार झालेला आहे. बॉडी खाजवतो असं मला म्हणायचंय. वाईट काय वाटून घेऊ नका, मला वेगळं काहीच म्हणायचं नाही. चार चौघात बढाया मला स्वतःला शाणा समजतो. बिनसुराची मुरली याची नको तिथं हवा जवतो. असा उतानी होऊन कान्हा आपलंच खाजवतो. खाजून खाजूनी अरे खाजून खाजूनी कान्हा आपलाच सुजवतो. अरे खाजून खाजूनी कान्हा आपलाच सुजवतो.
चौथं गीत माझं जे असेल ते आयोजकांच्या गुणगौरवाचं असेल। या ठिकाणी शक्तितुऱ्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे शक्तिवाले तुरेवाल्यांना शास्त्राधारित प्रश्न विचारतात। तो आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला कालच्या बारीला सुद्धा बुवा मी प्रश्न हाच टाकलेला आहे आणि माझा हाच प्रश्न प्रत्येक शाहिराला असेल। जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित मिळत नाही तोपर्यंत माझा प्रश्न हाच असेल। तो प्रश्न असा आहे, बुवांना काल माहिती आहे, काल मी सांगितलेलं आहे, आजही मी तुम्हाला सांगते, लक्ष असू द्या। 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? 3 नेत्र 3 डोळे असणारा मत्स्य म्हणजे मासा कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा 3 वेळा मी सांगेन। प्रश्नाची प्रत मी या ठिकाणी तयार केली नाहीये, तुम्हाला असाच तोंडी सांगेन। साधा सोपा सरळ प्रश्न प्रेक्षकांच्या पण लक्षात राहील। परत एकदा, 3 नेत्र म्हणजे 3 डोळे असणारा मत्स्य म्हणजे मासा कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? परत एकदा, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या सरोवरात राहतो? त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? प्रश्नाचं उत्तर दिलं तर खरं द्या, शास्त्र आधारे द्या, आणि नाही दिलं तरी चालेल पण खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका। अशाच बरोबर या ठिकाणी माझा पहिल्या बारीतलं चौथं गीत या ठिकाणी मी सादर करते। लक्ष सुद्धा काय म्हणायचं बघा। आयोजक आमचे आदरणीय साहेब प्रदीपजी अण्णा सुर्वे कुठे आहेत? लक्ष द्यायचं आहे साहेब गाण्याकडे। तुम्ही मला पहिल्यांदा यावर्षी बोलवलंय आणि त्याची मला जाण आहे आणि तुमच्या नावाचं गुणगान गाणार नाही तर कोणाचं गाणार? मी जी पूनम आगरकर इथे दिसत आहे तर त्यांच्या कृपेने दिसत आहे आणि मला असं वाटतं हिंद केसरी साहेब, हिंद केसरी म्हणजे उर्फ गजा त्या बैलाचं नाव आहे आणि हा बैल बैलगाडी शर्यतीमध्ये अतिशय गाजलेला नावाजलेला असा बैल आहे आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आमचे अण्णा प्रदीपजी अण्णा सुर्वे यांचं नाव त्या बैलाच्यामुळे किंवा त्यांचं एक आवड आहे, त्याची पॅशन आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये पदार्पण करून त्यांनी त्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। हिंद केसरी गजा नावाच्या बैलाच्या बरोबर या ठिकाणी लक्ष असू द्या, मी या ठिकाणी हिंद केसरी या बैलाचं गुणगान त्यांचा तो आहे, त्याचप्रमाणे आमच्या साहेबांचंही गुणगान 2 ओळीमध्ये येणार आहे आणि पूर्ण 3 अंतरे असणार आहेत या गाण्याचे। साहेब लक्ष असू द्या, काय म्हणायचे बघा। एक सुंदर संगीत या ठिकाणी सादर करीत आहे, लक्ष असू द्या। गोरगरिबांच्या हितासाठी करतात ते जीवाचं रान आहे, जेथे जातात तिथे मिळतो त्यांना मान आहे। असेच आपल्या महाराष्ट्राचे
या महाराष्ट्राची शान आहे. काय म्हणायचं बघा, वैशिष्ट्य त्यांचं हे खास आहे. सहन करतात ते त्रास आहे, पण मनी त्यांच्या एकच ध्यास आहे. या सावर्डे या गावाचा श्रमे तर रत्नागिरी जिल्ह्याचा व्हावा विकास. या ठिकाणी काय म्हणायचंय बघा, उभ्या महाराष्ट्रात हिंद केसरीच्या नावाची कीर्ती महान आहे. खरंय ना, खरंय ना. आता मी जे ऐकलंय आणि जे नाव आहे त्याप्रमाणे मला म्हणायचंय. काय म्हणायचं बघा, उभ्या महाराष्ट्रात हिंद केसरीच्या नावाची कीर्ती महान आहे. रायगड रत्नागिरीत हिंद केसरी गजाला मान आहे. सगळ्यात जोराने पळणारा हा गजा, हा बैलगाडी शर्यतींची जान आहे. अरे हिंद केसरी रायगड रत्नागिरीची उभ्या महाराष्ट्राची शान आहे. त्या बैलाने पण म्हटलं पाहिजे की माझ्या नावाचं गुणगान कोणीतरी गायलं एकदाच. दरवर्षी कार्यक्रम ठेवतो, पण कोणी गायलं होतं का? गायलं होतं? ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी माझं वेडवाकडं सादर करते. कोणी गायलं असेल तर जाऊ द्या, मी माझं वेडवाकडं सादर करते. म्हणून काय म्हणायचं बघा, साहेब लक्ष असू द्या. हिंद केसरीच बैलगाड्या शर्यतीत नाव गाजतंय हे फार. वरती हिंद केसरी बैलाचं नाव. हे दादा, बहिणीला शिट्टी वाजवतोस. शिवरायांची शिवकन्या आहे. मग शिवरायांचा रक्त शिवरायांची ही चेली आहे, शिवकन्या आहे. माझ्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. आणि प्रत्येक इथे बसणाऱ्या प्रत्येक माणूस त्याच्या अंगात मराठी साम्राज्य, मराठी जी भाषा आहे, मराठी आपलं साम्राज्य हे सदोदित टिकून राहावं याच्यासाठी प्रत्येक मराठी माणूस हा धडपडत आहे. बुवा नक्कीच स्तवना रूपी मराठी भाषेचा काहीतरी गा तुम्ही. या ठिकाणी माझी पहिली वारी होती म्हणून मी स्तवन ऐकवलं गणरायाचं. हे साहजिकच आहे. कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीच्या किंवा देवी देवतांच्या नावानेच कार्यक्रमाची सुरुवात करायची असते. म्हणून करण्याचं बघा, हिंद केसरीच बैलगाड्या शर्यतीत नाव गाजतंय हे फार. हिंद केसरीच बैलगाड्या शर्यतीत नाव गाजतंय हे फार. असं नाव गाजतंय हे फार, असं नाव गाजतंय हे फार. प्रदीप सुर्वे साहेब आमचे नेते हे दमदार. प्रदीप सुर्वे साहेब आमचे दादा हे दमदार. हिंद केसरीचं बैलगाड्या शर्यतीचं नाव गाजतंय हे फार. हिंद केसरीचं बैलगाड्या शर्यतीचं नाव गाजतंय हे फार. प्रदीप सुर्वे साहेब आमचे नेते हे दमदार. प्रदीप सुर्वे साहेब आमचे दादा हे दमदार. दरवर्षाचा सोहळाच हा गाजे. दरवर्षाचा सोहळाच हा गाजे. सारे सुरवीवाडी हर्षाने हो नाचे. सारे सुरवीवाडी हर्षाने हो नाचे. दरवर्षाचा सोहळा हा गाजे. सारी सुरवीवाडी हर्षाने हो नाचे. काय म्हणायचं बघा, लक्ष असू द्या. मन आनंदाने प्रफुल्लित झाले माझे. नाव घेताना हिंद केसरीचे.
केसरी गजा बैलाचा या ठिकाणी नियोजनाचा बादशाह महादेव यादव काळे आणि सुती मेकर शहाजी नाना पाटील काळे यांच्याकडून या सुंदरशा हिंद केसरी गजा बैलाच्या वरून आणि त्याचप्रमाणे आमचे प्रदीप अण्णा सुर्वे साहेबांच्या वरून सुंदरसं गीत गायल्याबद्दल या ठिकाणी त्यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आमचं मंडळ त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद, आभारी आहोत, धन्यवाद. याचबरोबर या ठिकाणी पहिली बारी आम्ही इथे थांबवत आहोत. पण माझी पहिली बारी तर इथे मी थांबवतेच. मी जसं पहिल्या बारीमध्ये बोलले बुवा त्याचंच उत्तर द्यायचं आणि जर का वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलास, वाकड्यात गेलास तर मग दुसऱ्या बारीला घामटा काढल्याशिवाय जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. मी नावाची पूनम आगरकर आहे. पहिली बारी शांत केली याचा अर्थ असा नाही की दुसरी बारी पण शांत करेल. मग धुरळा उडूनच जाणार नाही. दुसऱ्या बारीला बघतो हा बुवा कशी बारी करते मला बघू द्या फक्त. दुसऱ्या बारीला बी हाय, काय टेन्शन घेऊ नका. फुल मनोरंजन करून जाणार. 1 रुपया आणि रुपया वसूल करणार. जेवढे आमच्या साहेबांनी मला गुद्या दिली सगळं वसूल करून जाणार बुवा. बारी चांगली करा. जोडीला कोण आहे याचं नक्कीच भान ठेवा बुवा. हा चला पहिली बारी संपूया. Thank you.